जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। दानम्मा देवी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न। सालाबादप्रमाणे याही वर्षी रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी दानम्मा देवी यात्रा अतिशय मोठ्या उत्साहात संपन्न झाली। सकाळी महाअभिषेकचे मानकरी मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री सुभाष घोणके, मान्य श्री आनंद हेरली, मनोज चचडी व आनंद कुर्ले इत्यादी मान्यवरांच्या शुभ हस्ते महाअभिषेक करण्यात आला। यानंतर सकाळी 8:30 वाजता पालखी वाजत गाजत मंडळाचे माजी अध्यक्ष व संस्थापक सेक्रेटरी इराणा मटिकली यांच्या घरातून मंदिरापर्यंत आणण्यात आली आणि 11 वाजता सुमारे 1500 ते 2000 महिलांचे सुहासिनी पूजन दानेश्वरी महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले। त्याचबरोबर महाआरतीहून महाप्रसाद सुरुवात करण्यात आली। यावेळी महाप्रसाद वाटप करण्यासाठी विद्यमान नूतन आमदार मान्य श्री डॉक्टर श्री राहुलजी आवाडे यांच्या शुभ हस्ते झाले। यानंतर मंडळाच्या वतीने व मंदिर कमिटीच्या वतीने नूतन आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांचा मंडळाचे अध्यक्ष सुभाष घोणके यांनी शाल श्रीफळ व मंडळाचे माजी अध्यक्ष व संस्थापक सेक्रेटरी इराणा मटिकली यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। सायंकाळी पालखी सोहळा संपन्न झाला। याचे पूजन सौ श्री बसवराज यांनी केले आणि दीपोत्सवासाठी श्री सुळकुडे साहेब, सामाजिक कार्यकर्त्या सौ अनिता जाधव, सौ मंजू बाळीफळे, अमृता हिरेमठ, लक्ष्मी हिरेमठ इत्यादी मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपोत्सव समारंभ संपन्न झाला। यानंतर दिवसभराच्या कार्यक्रमाचा आढावा घेऊन काही विशेष सत्कारही करण्यात आले। यामध्ये नंदू हेरलगी, राजू हरुगिरी, मनोज चचडी, महेश कब्बूर, श्वेता हिरेमठ, जयश्री आमटे, रमेश हिरेमठ, विनायक सदलगे, अमृता हिरेमठ, लक्ष्मी हिरेमठ इत्यादी व्यक्तींचा सत्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला। या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सुभाष घोणके, माजी अध्यक्ष व संस्थापक सेक्रेटरी इराणा मटिकली, सेक्रेटरी शिवकुमार मुर्तुले, उपाध्यक्ष प्रमोद हलबावी, खजिनदार राजू भाविकट्टी तसेच सर्व पदाधिकारी आणि महिला मंडळाच्या सर्व सदस्य, युवक मंडळाचे सर्व सदस्य तसेच मंदिर व्यवस्थापन कमिटीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते व परिसरातील सर्व सदस्य आणि दानम्मा देवीचे सर्व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल नेटवर्क सह। यावर्षी भक्तांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। पहाटे 5:30 वाजता मान्यवरांच्या हस्ते अभिषेक, महाअभिषेक, रुद्राभिषेक वगैरे पूजा संपन्न झाली। त्यानंतर 11:30 वाजता सर्व सुहासिनींचं पूजन केलं। त्या सुहासिनी पूजनासाठी असंख्य महिला आपल्या भागातील तसेच परगावातील, कर्नाटकातील वगैरे सर्व महिला उपस्थित होत्या। त्यानंतर दुपारी 12:30 वाजता महाप्रसादाचं आयोजन केलं होतं। त्यासाठी 3 ते 4 हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। मोठ्या प्रमाणात सर्व गर्दी झाली ती उत्साहात। आणि त्यानंतर आता संध्याकाळी 6 वाजता आपल्या मंडळाच्या वतीनं दीपोत्सवाचा कार्यक्रम, पालखी सोहळा व दीपोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। दीपोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आपले सुळकुडे साहेब आणि इतर आपल्या बाळीफळे वहिनी आणि तसेच आपल्या मंडळाचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, सर्व संचालक मंडळ, परत या महिला मंडळाच्या सर्व सदस्य, युवक मंडळ तसेच या भागातील सर्व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि अतिशय उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला। अशीच दानेश्वरी मातेची कृपा सर्वांच्यावरती राहू दे, असाच मोठ्या उत्साहात मंदिराचा व परिसराचा विकास व्हावा ही मंडळाच्या वतीनं मी इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो। सकाळी 5:30 वाजता दानम्मा देवी व श्री वीरभद्र देव यांना महाअभिषेक झाला। त्यानंतर 11:30च्या दरम्यान सुहासिनींचे पूजन झाले। हजारोंच्या संख्येने महिला त्यावेळेला उपस्थित होत्या। 12:30च्या दरम्यान महाप्रसाद चालू झाला। त्यावेळेला भरपूर संख्येने लोक इथं उपस्थित होते। संध्याकाळी 7च्या दरम्यान दीपोत्सवाचा कार्यक्रम झाला। परिसरातील लोकांनी खूप आनंदाने यात सहभाग घेतला। ಡಿಸೆಂಬರ್ 1 ಇವತ್ತ ಬೆಳಗ್ಗೆ 5:30ಕ್ಕೆ ಅಭಿಷೇಕ, ಮಹಾರತಿ ಅಂತ 11:30ಕ್ಕೆ ಸುವಾಸಿನಿ ಪೂಜಾ, ಮಧ್ಯಾಹ್ನ ಪೂಜಾ 12ಕ್ಕೆ, ಆಮೇಲೆ ನಂತರ ಮಹಾಪ್ರಸಾದ 12ವರೆಗೆ, ಆಮೇಲೆ ಪಾಲ್ಕಿ ಉತ್ಸವ 6ವರೆಗೆ, ದೀಪೋತ್ಸವ 7:30ಕ್ಕೆ ಆಗಿದೆ। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।